अशी आहे की मुंबई शहराला एक अगदी बनवण्याचा प्रयत्न आहे. मुंबई शहरामध्ये अद्याप पहिली डेव्हलपमेंट आहे. ती पॉप्युलेशन आहे ते आपल्या मुंबईच्या डेव्हलपमेंटमध्ये जाऊ शकत आहे. जोड आहे. आता महसूल खात्याच्या जमिनीवरती डेव्हलपमेंट करण्याच्या संबंधातली अशी मिटिंग आहे. त्याच्यामध्ये असं आहे की आपल्या मागासवर्गीय सोसायटी आहे PWला 219 त्या ठिकाणी 90% लोक मागासवर्गीयांना 10% लोक आपले तर समाज कल्याण खात्याची अडचण अशी आहे की अनेक लोकांनी गरज केलेली आहे. सोसायटीमध्ये करा आणि सुरुवातीला 10% होते पण नंतर त्यांनी 10-15% लोकांनी गरज केलेली आहे. त्यामुळे त्या सोसायटीला परवानगी देत असताना आपल्याला त्यामध्ये काही सवलती विचार करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मुंबई शहरामध्ये महसूल खातं आहे, रेल्वे खातं आहे, पीपीटी आहे किंवा अनेक डिपार्टमेंटच्या जागेवर आपल्या झोपड्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे झोपडपट्ट्यांचं डेव्हलपमेंट करायचं ते तर अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की अनेक बिल्डर त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी कोणाचा निर्णय घेतलेला आहे. मोठ्या ठिकाणी मोबाईल कॉलनी आहे, कामराजनगर आहे, बीडी जाळी आहे, त्या ठिकाणी शासनाच्या वतीने बिल्डर देण्याचा निर्णय झालेला आहे. तर त्याप्रमाणे अनेक अशा झोपडपट्टी आहे की त्या ठिकाणी 10,000 लोक लागतात. एअरपोर्टच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांची संख्या फार मोठी आहे आणि मुंबई शहरामध्ये येणाऱ्या माणसांना झोपड्यांना त्या ठिकाणी बघावं लागतं अगोदर. त्यामुळे मागे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 14 जास्त झालेला आहे पण अद्याप त्या ठिकाणी पुढं काही काम जात नाहीये. त्यामुळे एअरपोर्टच्या आजूबाजूच्या झोपड्या असतील, भवनकट्याच्या झोपड्या असतील किंवा त्या ठिकाणी रेल्वेच्या झोपड्या असतील. रेल्वेचं म्हणणं असं आहे की झोपड्यात येणं झोपड्याला आमचं काम नाहीये आणि ज्या रेल्वेच्या जागेवर झोपडपट्टी आहे किंवा घरं आहे तर ती जागा मला हवी आहे. रेल्वे जागा देण्यात तयार नाहीये. मध्यंतरी पियुष गोयल हे रेल्वे मंत्री असताना त्यांना भेटलो होतो मी आणि त्यांनी सांगितलं होतं असं की जर तो बिल्डर जर ती जागा डेव्हलप करणार विकत घेत असेल तर ती जागा द्यायला तयार आहोत. पण नंतर ते मंत्री म्हणतात की नाही आम्हाला ती जागा हवी आहे त्याचाही डेव्हलपमेंट व्हावं आणि सध्या 300 फुटाचं घर मिळतंय त्याच्याऐवजी 450 फुटाचं घर घेण्याचा निर्णय झाला. तर बिल्डरला विकायला 450 फूट मिळणार आहे. त्याच्यावर बिल्डरचं काही नुकसान नाहीये आणि बिल्डरकडून राज्याला मिळणारे पैसे मिळणार नाही. फक्त अर्थ हे आहे की मध्यंतरी देवेंद्रजींची बोलत होतो तर आपल्या एअरपोर्टच्या आजूबाजूला झोपडे खूप अडचण आहे. इतर ठिकाणी काय असणार नाही. त्या भागामध्ये काय अंतरामध्ये कुठे अडचण आहे. त्यामुळं 450 फूट घर घेऊन देऊ आपल्याला मुंबईच्या होऊ शकेल. बावनकुळे साहेबांनी महसूल खात्याच्या संबंधाची बोलावलेली आहे. मुंबई शहराच्या सगळ्या डेव्हलपमेंटसाठी ही बैठक व्हावी आणि दरेकर साहेबांना आपण अध्यक्ष म्हणलेलं आहे आणि त्यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे की बिल्डरला झोपड्या न देता त्यांची मुंबई बँक त्या पैसे देते ना आणि सध्या मोठा धर्माच्या लोकांना 1012 दोघांचे आणि राहिलेल्या जागेवरती घर बांधायची विकायची आणि त्याच्यातून ते लोन करायचं अशा पद्धतीने स्कीम आहे. ही स्कीम अत्यंत चांगली आहे. तर त्या पद्धतीनं पुढे जायला हरकत नाही आहे. त्यामुळे एकदा मुंबई शहराच्या सगळ्या झोपडपट्ट्या आणि सगळ्या ज्या जुन्या चाळे आहेत, सगळ्या जुन्या बिल्डिंग आहेत त्याच्या डेव्हलपमेंट आराखडा तयार करू एक संयुक्तपणे बैठक घ्यावी अशी माझी सूचना.